सो आता आपण पाहतोय सिग्नल फ्लो ग्राफ. याआधी बघा, याआधी आपण पाहिलं ब्लॉक डायग्राम रिडक्शन टेक्निक. आता मी काय म्हटलं की मी तुम्हाला म्हटलं की ब्लॉक डायग्राम रिडक्शन टेक्निक आपण बघत नाही और त्याने आपण कुठलेही क्वेश्चन सॉल्व्ह करत. रिझन काय आहे की एक जो टाइम रिक्वायर्ड आहे ब्लॉक डायग्राम रिडक्शन टेक्निकला तो आहे जास्त. सोबत दुसरं तुम्हाला काय करावं लागतं, खूप जास्त ब्लॉकची ऍडजस्टमेंट करावं लागते आणि ऍडजस्टमेंट झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, तिथे फाइंड आउट करू शकता जे आहे ट्रान्सफर फंक्शन. आपण याबद्दल एक कमेंट केली होती की इथे म्हटलं होतं की ट्रान्सफर फंक्शन अप्रोच जो आहे, ट्रान्सफर फंक्शन अप्रोच हा अप्लिकेबल आहे फक्त आणि फक्त सिंगल इनपुट आणि सिंगल आउटपुटसाठी. जर मल्टिपल इनपुट्स वगैरे असेल तर अशा वेळेस मी पण म्हटलं होतं तुम्हाला की बाकी इनपुटला करायचं 0 और बाकी आउटपुटला काय करायचं 0 करायचं आणि मगच जे आहे ट्रान्सफर फंक्शन काढायचं स्पेसिफिक एक इनपुट आणि एक आउटपुटसाठी. सो याला ब्लॉक डायग्रामने केलं तर खूप जास्त वेळ लागतो, टाइम कन्झ्युमिंग. सोबत जी ॲक्युरसी राहते, ती पण काय होतं, ते कमी होत जाते. मग अशा सिच्युएशनला आपण यूज करतो सिग्नल फ्लो ग्राफ. आता सिग्नल फ्लो ग्राफ आधी इथनं स्टार्टिंग पासून बेसिक पासून आपण बघू की कसं काय सिग्नल फ्लो ग्राफ आपण ड्रॉ करू शकतो. या ठिकाणी हे नोड्स काय असतात या सगळं आपण एक जे आहे कॉमन जे यूज करतो ते आहे आपला आपण काय केलं तर याला यूज केला तर हा आता आपला बेसिक एक आपला बेसिक जे आहे क्लोज लूप सिस्टीम. ठीक आहे, बेसिक क्लोज लूप सिस्टीम याच्यामध्ये आपण याला पाहिलं होतं, इथे एरो दिलं होतं. आपण नेहमी यूज करायचो निगेटिव्ह फीडबॅक, पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टीम राहते अनस्टेबल सिस्टीम. पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टीम काय राहते, नेहमी राहते अनस्टेबल सिस्टीम आणि अनस्टेबल सिस्टीमवर कुठलंही एनालिसिस होत नाही. एनालिसिस जे होत असते ते फक्त आणि फक्त स्टेबल सिस्टीम वर होत असते. आता मला काय करायचं आहे, मला हा एक ट्रान्सफर फंक्शन याचा फाइंड आउट करायचा आहे. ट्रान्सफर फंक्शन एक दिला आहे, क्लोज लूप दिलेला आहे, मला काय दिलं आहे, क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम दिली आहे. मला फाइंड आउट करायचं आहे याचा ट्रान्सफर फंक्शन. तर ट्रान्सफर फंक्शन बघा कसं फाइंड आउट करतो. त्याच्या आधी सुरुवातीला इथे आपण शिकू की सिग्नल फ्लो ग्राफ कसा ड्रॉ करायचा. आता पहा एकदम सिंपल बेसिक टेक्निक सगळ्याच ठिकाणी असं यूज करतो. पहिले तर या ठिकाणी जो आहे इनपुट, हे जे तुम्हाला पॉइंट दिसत हा एक इनपुटचा पॉइंट आहे. इथे आला, इथे काय होत आहे एक पॉइंट येते. पॉइंट मध्ये काय या ठिकाणी याला म्हणतो आपण नोड. तुम्ही पाहिलं असेल नेटवर्क एनालिसिस मध्ये नोड बद्दल आपण खूप स्पेसिफिक डिफाइन केलेलं. नोड म्हणजे काय असते, नोड म्हणजे जिथे 2 or more काय म्हणतोय मी 2 or more elements are connected at a point, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो नोड. आणि जंक्शन साइडमध्ये आपण म्हटलं तर जंक्शन काय असते, इथे 3 or more एलिमेंट असेल तर त्याला आपण जंक्शन म्हणतो. तर हा काय आहे, इथे दिसत असेल, इथे बघा एक हा इनपुट वाला आला, एक काय आला इकडनं हा फीडबॅक वाला आला आणि हा एक इथे दिसतोय. तर मी याला बघा म्हणतोय, याला काय म्हणतोय सध्या नोड म्हणतोय. नोड मला जंक्शन मला घेऊन जाणार कारण 3 कनेक्टेड आहे. सध्या तर मी याला नोड म्हणतोय. ते ही जी नोड आहे जिथे तुम्ही काय दिलं आहे इनपुट दिलेला आहे, या नोडला म्हणतो असतो आपण इनपुट नोड. याला काय म्हणतो आपण इनपुट नोड. आता हा एक नोड आहे, नेक्स्ट इथे एक नोड येतोय नोड इथनं मी हा ड्रॉ करतो, हा एक नोड झाला. आता पहा नोड दाखवताना आपण नेहमी एरो शो करणार, हा एरो शो करतो. पण या दोन नोडच्या मध्ये एक गेन आहे ज्याला म्हणतो आपण g of s. ज्याला काय म्हणतो आपण g of s. नेक्स्ट जर पाहत असेल तर हा एक नोड आहे, या नोडवर तुम्ही आउटपुट घेता c of s. इथे एरो दाखवायचं, इथे शो करायचं 1, इथे शो करायचं 1. ठीक आहे. आता जर इथे काहीच नाही तर आपण काय करू, शो करू नेहमी 1 गेन नाही आहे, इनपुट डायरेक्ट दिला ना. नेक्स्ट पहा या नोड आणि या नोडच्या मध्ये एक होता इथे फीडबॅक, त्याला म्हणतो आपण h of s. आता बघा साइन कोणती, इथे प्लस साइन होती, इथे प्लस साइन होती, इथे काय आहे मायनस. तर आपण याला साइन देऊ मायनस. आपण नेहमी साइन देऊ मायनस. हे नाही, हे लक्षात ठेवायचं आपल्याला की जी पण कंपॅरेटर मध्ये साइन असेल, हा इथे काय आपला मायनस होत होता ना, तर ही साइन देणार याला मायनस. त्याच्यामध्ये पहा काही काही जे पॉइंट्स आहेत ते सांगितलं. एक इनपुट नोड काय असते, ही तुमची इनपुट नोड आहे, हे काय तुमची आउटपुट नोड आहे. हा काय तुमचा, हा जो आहे जिथे अजून एक पहा याला एक सांगतो, एक फॉरवर्ड पाथ काय असते. फॉरवर्ड पाथ असते की तुम्ही जर बघा इनपुट आणि आउटपुट कडे, इनपुट कडून आउटपुट कडे जाणारा जो पाथ असते ना, त्याला म्हणतो आपण फॉरवर्ड पाथ.
त्याला म्हणतो आपण फॉरवर्ड पाथ. तर हा फॉरवर्ड पाथ कोणता उराला? हा उराला फॉरवर्ड पाथ. हा काय उराला? फॉरवर्ड पाथ उराला. नेक्स्ट याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो लूप. याला काय म्हणतो आपण? लूप म्हणतो. आता या ठिकाणी याच्यासाठी या सिग्नल फ्लो ग्राफ, एकदा तुम्ही सिग्नल फ्लो ग्राफ जसा काढला तर सिग्नल फ्लो ग्राफ वरना आता जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल ट्रान्सफर फंक्शन, तर आपल्याकडे आहे मेसन्स गेन फॉर्म्युला. आपल्याकडे आहे मेसन्स गेन फॉर्म्युला. हा मेसन्स गेन फॉर्म्युला काय म्हणतो? मेसन्स गेन फॉर्म्युला म्हणते की जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल कुठल्याही सिग्नल फ्लो ग्राफचा, ट्रान्सफर फंक्शन, तर हा ट्रान्सफर फंक्शन राहतो इज इक्वल टू, पहा हा ट्रान्सफर फंक्शन राहतो इज इक्वल टू समेशन ऑफ pk del k डिवाइडेड बाय इथे del. हा राहतो अकॉर्डिंग टू मेसन्स गेन फॉर्म्युला जो ट्रान्सफर फंक्शन राहतो समेशन ऑफ pk मल्टिप्लाय बाय d इथे del k डिवाइडेड बाय काय del. तर एक टर्म बघू. pk काय आहे? pk आहे गेन ऑफ kth फॉरवर्ड पाथ. गेन ऑफ kth फॉरवर्ड पाथ. जो पण kth फॉरवर्ड पाथ राहणार. आता पहिल्यांदा फॉर्म्युला समजून घ्या, मग क्वेश्चन येतो त्या क्वेश्चन वरना क्रिस्टल क्लिअर होऊन जाणार ते कसं काय राहतं तुमचा pk. आणि नेक्स्ट आपण बघू डेल आणि मग बघू डेल. सगळ्यात पहिले बघू डेल काय असते? डेल असते आणि अर्ध्या गोष्टी या डेलनी सॉल्व होतात. एकदा जर तुम्हाला डेल समजला की डेल कसा काय फाइंड आउट करतो, जसा तुम्हाला डेल समजला तसा तुमचे 3 ऑप्शन रिजेक्ट होऊन जातात. सिंपली तुमचे 3 ऑप्शन रिजेक्ट होऊन जातात. तुम्हाला जर आयबीपीएस चा पेपर असेल जर आयबीपीएस चा पेपर असेल तर आयबीपीएस च्या पेपर मध्ये तुम्हाला दिसेल की या ठिकाणी जे आहे तुमचे 5 ऑप्शन असतात, त्यातले 3 कॅन्सल होतात, 2 राहतात. आणि जर मेट्रो वगैरे कुठलाही असा पेपर पास असेल तर तुम्हाला एकच ऑप्शन दिसेल तुमचा करेक्ट आन्सर. तर हा डेल के काय राहते? डेल राहते 1 मायनस सम ऑफ मी इथे म्हणतो सम ऑफ लूप गेन और याला एक मिनिट थोडंसं करेक्ट करतो. या ठिकाणी याला म्हणतो सम ऑफ लूप गेन ऑफ और पॉसिबल इंडिविजुअल लूप. जे पण ऑल पॉसिबल इंडिविजुअल लूप्स असेल मी बघायला 1 मायनस सम ऑफ ऑल पॉसिबल इंडिविजुअल लूप. नेक्स्ट आहे या ठिकाणी पहा प्लस पहा. आता लिहितो काय इथे साइन्स पाहिजे. साइन्स कशा येतात? डेल मध्ये पहिला प्लस मायनस नंतर पुन्हा येणार आहे प्लस. या ठिकाणी पहा याला काय लिहितो सम ऑफ प्रोडक्ट ऑफ लूप गेन ऑफ 2 नॉन टचिंग लूप. पहा जे लिहिलं आहे त्याला समजून घ्यायचं. त्याला काय लिहिलं? सम ऑफ प्रोडक्ट ऑफ लूप गेन. सम ऑफ प्रोडक्ट आहे बरोबर. याला आपण म्हणतो नाही का सम ऑफ प्रोडक्ट. तुम्हाला इथे पुढे हे कळेल एसओपी वगैरे काय असतं तर याला लक्षात घ्यायचं सम ऑफ प्रोडक्ट ऑफ लूप गेन ऑफ 2 नॉन टचिंग लूप. जे नॉन टचिंग लूप आहे त्यांच्या लूप गेनचा काय करणार आपण
आपण प्रोडक्ट करणार आहे. असे जर नंबर ऑफ नॉन टचिंग लूप असेल तर त्याला काय करू, त्यांची काय करू, सम करू. नेक्स्ट आहे 1, नंतर आला मायनस, नंतर आला प्लस, नंतर पुन्हा येणार आहे मायनस. मला असं वाटते की ही टर्म जी लास्ट जे लिहितोय मी, ही तुम्हाला कधीही तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पाहायला मिळणार नाही. हे काय आहे, हे आहे सम ऑफ प्रोडक्ट ऑफ लूप गेन ऑफ 3 non touching here है sum of product of loop gains of 3 non touching loop and up to so up to काय राहणार आहे, so on. ठीक आहे. आता हे तर पाहिलं डेल काय आहे, डेल इथे बघितला. आता आपल्याला पाहायचं आहे डेल के काय राहतो. आता इथे पाहू डेल के काय आहे. डेल के आहे तुमचा डेल के म्हणजे काय, डेलच आहे. फक्त त्याला के काय केलं आहे, के म्हणजे काय की जर आता जर एखाद्या सिग्नल फ्लो ग्राफ मध्ये जर असं होत असेल की नंबर ऑफ फॉरवर्ड पाथ आले, मग अशा सिच्युएशनला काय करतात की हा डेल के काय असते की तुम्ही काय करायचं, इट इज ऑब्टेन्ड बाय रिमूव्हिंग kth forward path. It is obtained by removing kth forward path. और याला आपण थोडंसं वाटल्यास मॉडिफाय करू. थोडासा याला मॉडिफाय करतो आहे. इथे बघा डेल के काय, इट इज ऑब्टेन्ड बाय रिमूव्हिंग kth forward path. और याला म्हणतो इथे it is the value of del obtained by removing kth forward path. आता हे काय सांगितलं आम्हाला काही समजून नाही आलं. आता हा काय आहे ना, इथे काय झालेला आहे, इथे ना हा बनलेला आहे फॉर्म्युला. सिंपल से सांगतो तुम्हाला, हा काय बनला आहे, फॉर्म्युला बनला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे रिसोर्सने. आपण काय करणार आहे, फॉर्म्युला यूज करणार आणि मी नंबर ऑफ क्वेश्चन्स घेतो आणि त्या क्वेश्चन्सवर तुम्हाला सांगेन की कसा काय हा फॉर्म्युला आपण अप्लाय करतो, कसा कॅल्क्युलेट करतो पीके, कसा कॅल्क्युलेट करतो डेल के आणि कसा आपण पाहतो कसा कॅल्क्युलेट करू डेल. सो आपल्याला करायचं क्वेश्चन सॉल्व. आणि क्वेश्चन सॉल्व करत असताना काही जे आहे काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की कसं आपण याचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करतो और कसं या क्वेश्चनला आपण ट्रीट करतो. ठीक आहे. आपण आता एक फॉर्म्युला पाहिला. ट्रान्सफर फंक्शन काय असते, ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल्स टू राहते समेशन ऑफ इथे पीके डेल के डिवाइडेड बाय डेल. आपल्याला एक इथे व्हॅल्यू इथे पाहिजे आहे. कसं राहते, काय राहते, कोणता फॉरवर्ड पाथ राहते, कोणता फीडबॅक पाथ राहते, या सगळ्या गोष्टी. आता सगळ्यात पहिले यामध्ये पाहू आपण फॉरवर्ड पाथचे गेन. त्याला पीके पाहत होता आपण पहिले, ज्या सिक्वेन्स गेलो त्या सिक्वेन्सने पाहू. पहिले पीके पाहू. इथे पाहू की फॉरवर्ड पाथ किती, फॉरवर्ड पाथ बघायचे आहे मला. जर मला फॉरवर्ड पाथ बघायचे आहे तर फॉरवर्ड पाथ काय राहते, जो पाथ असा पाथ की जो काय इनपुट पासून आउटपुट पर्यंत आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही नोडचं रिपीटेशन होत नाही. याला मी स्टार मार्क करायला जातो. पहा काय, एकदा तुम्ही याला समजलं की फॉरवर्ड पाथ काय की फॉरवर्ड पाथ तो पाथ ज्याच्यामध्ये जिथे काय इनपुट पासून, मराठीत लिहिला तरी चालेल, इनपुट पासून काय आहे आउटपुट पर्यंत जाते. पण ते जात असताना कुठल्याही नोडचं, हे नोड्स आहे या ठिकाणी नोड पाहिजे, हे नोड्स आहे, कुठल्याही नोडचं रिपीटेशन होत नाही. म्हणजे कसा, जर मी ते पाथ असेल
किती फॉरवर्ड पाथ आहे, तर पहिला फॉरवर्ड पाथ मला दिसतो आहे, त्याला मी नाव देतो P1. ठीक आहे, मी P1 लिहितो, तर P1 काय पहा 1 मल्टिप्लाय बाय G1 मल्टिप्लाय बाय G2 मल्टिप्लाय बाय G3 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे हा आहे G1 G2 G3. P1 काय आहे तुमचा G1 G2 आणि काय आहे G3 आहे पहिला फॉरवर्ड पाथ. नेक्स्ट मला पाहायचं आहे दुसरा फॉरवर्ड पाथ P2 बनते का इथे फॉरवर्ड पाथ बघायचा आहे, तर हा एक फॉरवर्ड पाथ मला दिसते पाहिजे इथनं सुरू झालं इनपुट पासून आउटपुट पर्यंत. नोडची रिपिटेशन नको, हा इथे आला, हा इथे गेला, हा आला तुमचा P2 इथे वस्तू काय येणार आहे फक्त आणि फक्त काय येणार आहे G4. फक्त आणि फक्त काय येणार आहे G4 येणार आहे. आता आणखी तुमचा फॉरवर्ड पाथ बनते का मला जर पाहायचं असेल, मी असा बनते का फॉरवर्ड पाथ, मी असा बनता 1 G1 G2 G3 इथे आला, इथून हा वापस हा पुन्हा इकडे चालला, याला बनवू का, याला बनते का नाही बनत. याच्यामध्ये काय होत आहे, याच्यामध्ये नोडशी काय होत आहे रिपिटेशन होत आहे, नोडशी काय होत आहे रिपिटेशन होत आहे. तर अशा सिच्युएशनला आपण त्याला फॉरवर्ड पाथ नाही म्हणणार, फॉरवर्ड पाथ तो राहते जो इनपुट पासून, जो पाथ तुम्हाला काय इनपुट पासून येतो आउटपुट पर्यंत आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही नोडची रिपिटेशन होत नाही. आता या ठिकाणी पाहू आपण, पहिले तर बघू इथे लूप्स, किती लूप्स आहेत. ठीक आहे, किती लूप आहे या ठिकाणी. लूप काय असते क्लोज पाथ, लूप काय असते क्लोज पाथ. तुम्हाला माहिती आहे आपण नेटवर्क मध्ये ना लूप आणि मेश बद्दल बोललो. लूपला काय म्हणतात, एनी पॉसिबल क्लोज पाथ, एनी पॉसिबल क्लोज पाथ त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण लूप. ओके, तर मला इथे ना लूप बघायचे आहे आणि इथे या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर फॉर्म्युल्यामध्ये काय दिलं होतं आपण, फॉर्म्युल्यामध्ये लिहिलं होतं सम ऑफ लूप गेन ऑफ इंडिव्हिज्युअल लूप. तर मी हे जे लूप पाहतोय हे पाहतो आहे, याला मी म्हणतो हे पाहतो इंडिव्हिज्युअल लूप गेन. ठीक आहे, हे जे आहे इंडिव्हिज्युअल लूपचे गेन किती आहे, मी पहिला लूप म्हणतो याला म्हणतो मी I1 इज इक्वल टू पाथ. लूप म्हणजे काय, एनी क्लोज पाथ. हे पहा या ज्या नोड पासून सुरू झाला तिथे संपला पाहिजे. याच्यात दिसे पहा काय, या नोड पासून सुरू केला ना तर याच नोडवर संपला पाहिजे, त्याच्यात रिपिटेशन नको डबल, की म्हणजे हा 2-3 वेळा फिरू राहिला असं नाही झालं. इथे हा दिसतोय मला, हा इनपुट दिसतोय, हा काय दिसणार आहे G1 आणि हा काय -H2. तर माझा पहिला इंडिव्हिज्युअल लूप मिळाला G1 -H2. नेक्स्ट I2 पहा मला काय दिसतं, मला हा दिसतोय, हा इथला लूप घेत, हा काय येणार आहे, हा येणार आहे G3 H3 येणार काय आहे -1 येणार आहे. नेक्स्ट मला एक पाहायचा आता हा पण लूप आहे. या लूपला काय म्हणतो आपण, म्हणतो असतो याला म्हणतो असतो सेल्फ लूप. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो असतो सेल्फ लूप. तर मी ना I3 इज इक्वल टू काय लिहितो, I3 इज इक्वल टू -H4. याला आपण म्हणतो असतो सेल्फ लूप. वाटले तिथे याच्या बाजूला असा एरो करून इथे लिहायचं की हा काय आहे सेल्फ लूप आहे, ज्या नोडवर सुरू झाला त्याच नोडवर संपला. मधला लूप आहे क्लोज पाथ आहे, ज्या लूप पासून सुरू, ज्या नोड पासून सुरू झाला त्याच नोडवर संपला. पण हा काय, हा स्वतः भोवती आहे, त्याला काय आपण सेल्फ लूप म्हणत असतो. हा झाला I3. नेक्स्ट पहा I4 पहा कसं बनते, I4 पहा मी हा लूप बनवतो पहा G1 G2 G3 इकडनं वापस येतो -H1. तर पहा काय आहे G1 G2 G3 आणि हा काय आला H1 आला H1. नेक्स्ट पहा, नेक्स्ट काय आहे तो आला -H1. नेक्स्ट लूप पहा कोणता म्हणजे याच पॉइंट पासून सुरू करतो, याच पॉइंट पासून का हा आहे G4 आणि का हा आहे H1. तर माझा जो आला I5 आला माझा -G4 काय आला H1. हे काय लूप बनले. लूप काय असते, एनी पॉसिबल क्लोज पाथ. एनी पॉसिबल काय असते क्लोज पाथ. आपण क्लोज पाथ म्हणजे काय, हा एक क्लोज पाथ आहे, हा एक क्लोज पाथ आहे, हा एक क्लोज पाथ आहे. बनले होते आपले एक क्लोज पाथ. आपले किती इंडिव्हिज्युअल लूप बनले, आपले इंडिव्हिज्युअल बनले या ठिकाणी पाथ. आता बघा मी काय करतो, नेक्स्ट इथे थर्ड आहे टू नॉन टचिंग लूप. टू नॉन टचिंग लूप, टू नॉन टचिंग लूप. आता मला दुसरा काय, पहिले काय 1 मायनस सम
लूप गेन ऑफ इंडिव्हिज्युअल लूप. मग काय होता प्लस. प्लस काय होता इथे सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ लूप गेन्स ऑफ टू नॉन टचिंग लूप. तर या ठिकाणी टू नॉन टचिंग लूप आहे, तर याला मी काय करतो इथे इंडिकेट करतो बी. चला मी बी ने इंडिकेट करतो. बी ने इंडिकेट करतो. मी पाहतो कोणते दोन नॉन टचिंग लूप आहेत, यांची गेनची मला प्रॉडक्ट पाहिजे. ठीक आहे. हा एक लूप आहे, हा एक लूप. टचिंग आहे. टचिंग म्हणजे काय कुठेतरी काहीतरी कॉमन. टचिंग म्हणजे काय कुठेतरी काहीतरी कॉमन. हा पा हा हा आणि हा काय टचिंग आहे. हे पण दोन लूप आहे. हा एक लूप आहे, हा पण एक लूप आहे. हे दोन काय एकमेकांना टच करते या नोड. त्याला आपण घेणार का नाही. तर पहा मी काय करतो, मी घेतो हा आणि हा एक. हे काय आहे दोन काय आहे नॉन टचिंग लूप आहे. हे दोन नॉन टचिंग लूप कोणते होते I1 आणि I2. मी इथे लिहितो I1 मल्टिप्लाय बाय लिहितो I2 which is equals to लिहितो मी G1 G3 हा येणार आहे H2 H3 प्लस साइन येणार मायनस मायनस होऊन जाते प्लस होऊन जाते. आले. आणखी कोणता हा आणि हा पण टच नाही करत. हा आणि हा पण काय करत टच नाही करत. तर मी लिहितो B2 इज इक्वल्स टू लिहितो मी हा आहे I1 आणि I4 which is equals to याला लिहितो मी G1 H2 H4 लिहिलेला. तो पण काय करणार प्लस मायनस मायनस काय प्लस. आता अजून कोणते आहे नॉन टचिंग बनतात का नाही बनत. तुम्ही म्हणाल सर आता हा आणि हा काय आता I1 into I2 होते. आता पहिल्याच घेतला. ठीक आहे. हा काय घेतला पहिल्याच घेतला. तर टू नॉन टचिंग लूप्स तेवढेच बनते. पहा काय फॉरवर्ड पाथ किती बनले दोन जर बनले तर मला या ठिकाणी काय लागेल मला लागेल del 1 आणि लागेल del 2. दोन फॉरवर्ड पाथ आहे ना. दोन फॉरवर्ड पाथ असते. हा पाथ एक पेक्षा समजते. हे बनते P1 del 1 प्लस P2 del 2 डिवाइडेड बाय काय होते del. पण del कसं काय फाइंड आउट करता del 1 कसं काय फाइंड आउट करता. ओके del 1 कसं फाइंड आउट करतो आपण. मी काय करतो माझा काय ते del 1 काय म्हटलं आपण या ठिकाणी पहा del k ला काय म्हटलं होतं इट इज द व्हॅल्यू ऑफ del. इट इज द व्हॅल्यू ऑफ del obtained by removing kth forward path. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं kth फॉरवर्ड पाथला काय करायचं रिमूव्ह करायचा. आता मी काय करतो पहिला फॉरवर्ड पाथ आहे ना del 1 चे मी काय करतो याला ना रिमूव्ह करतो. याला पूर्ण असं रिमूव्ह करायचं. लिटरली याला रिमूव्ह करून टाकला. हा पहिला होता ना आता रिमूव्ह करू. आता मला काय जे del चीच व्हॅल्यू आहे. del मध्ये काय असते 1 मायनस पहिले काय असते सम ऑफ लूप गेन्स ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल लूप. कोणता लूप बनते काय नाही बनत. कोणताच जेव्हा लूप नाही बनत तर मला एक सांगा आपण याला काय तर del ला काय तर 1 मायनस ना मायनस वाली टर्म किती आली 0. मायनस वाली टर्म किती आली 0 आली. कळलं काय याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं की kth फॉरवर्ड पाथला रिमूव्ह करायचं आणि चेक करायचं del चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची. del चीच व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची. नेक्स्ट आपला नेक्स्ट फॉरवर्ड पाथ का होता. नेक्स्ट फॉरवर्ड पाथ होता हा होता ना G1 फक्त G1 मेला हे रिमूव्ह करतो. मेला काय करतो रिमूव्ह करतो. आता मला सांगा आता हा पण नोड गेला. हाही नोड गेला याला रिमूव्ह केला ना आपण इथून रिमूव्ह झाला असा. ठीक आहे. इथून रिमूव्ह नको मला सांगा आता कोणता लूप बनते की जो तुमच्या kth फॉरवर्ड पाथला टच नव्हता करत. म्हणजे काय हे काय असते हे del 1 आणि del 2 काय असते मला एकदम सिंपल आहे. नेहमी करता लक्षात ठेवायचं की तुमचा जो फॉरवर्ड पाथ आहे त्याला जर रिमूव्ह केलं आता जर असे कोणते लूप्स वगैरे असेल असे कोणते लूप असेल ठीक आहे त्या लूप्सला घेऊन आपण काय करतो del ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. त्या लूपला घेऊन काय करतो आपण del ची व्हॅल्यू काय करतो फाइंड आउट करतो. मी काय केलं याला रिमूव्ह केलं. आता बघा G1 कुठून झालं इथून हे पहा हा नोड रिमूव्ह झाले. इथले नोडच रिमूव्ह झाले. हे नोड रिमूव्ह झाले बरं नाही. हे जर नोड रिमूव्ह झाले मला एक सांगा इथे कोणता लूप बनून राहिला का. कोणता असा लूप आहे का की जो या फॉरवर्ड पाथला टच करत नाही. सगळेच टच करतात.
मग अशा वेळेस आपण काय करणार आहे ना 1 मायनस 0. आता बा ट्रान्सफर फंक्शन कसं येणार, ट्रान्सफर फंक्शन येणार इज इक्वल टू काय येणार आहे g1 g2 g3 प्लस g4. कारण del 1 ची व्हॅल्यू पण काय आहे 1 आहे, del 2 ची पण व्हॅल्यू काय 1 आहे. मेजॉरिटी केसेस मध्ये असंच होतं. del 1 असू दे किंवा del 2 असू दे तुम्हाला व्हॅल्यू 1 मिळेल. मेजॉरिटी केसेस मध्ये, काही केसेस मध्ये असं पॉसिबल नाही, काही स्पेसिफिक केसेस आहे. आता मला माहिती del ची व्हॅल्यू काय 1 मायनस सम ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल लूप्स. सम यांची काय राहणार आहे, सम यावं लागेल मला. सम राहणार याला म्हणतो मी, ते राहणार i1 प्लस i2 प्लस i3 प्लस काय राहणार आहे i4 प्लस काय राहणार आहे i5 राहणार. त्या व्हॅल्यू तिथे पुट करायच्या, या व्हॅल्यूज काय करायच्या तिथे पुट करायच्या i1 i2 i3 च्या. नेक्स्ट आहे 1 मायनस झाल्यानंतर काय असते प्लस असते, प्लस नंतर काय असते 2 नॉन टचिंग. 2 नॉन टचिंग म्हणजे b1 आणि काय आहे b2 आहे. हे काय झालं, हे झालं माझं ट्रान्सफर फंक्शन. ठीक आहे, मी तिथे जागा नसल्यामुळे या व्हॅल्यूज तिथे पुट नाही केल्या, तुम्ही या व्हॅल्यूज तिथे पुट करायच्या आणि बघायचं की काय बनला तुमचा ट्रान्सफर फंक्शन. तर आता सिग्नल फ्लो ग्राफ बद्दल आणखीन एक दोन काही क्वेश्चन्स बघू. त्या क्वेश्चन्स वरनं हा कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होणार. सो आता आहे आपल्याकडे एक कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन. तुला एवढी मोठी एक ब्लॉक डायग्राम आहे. काय करायचं बघा, पहिले स्क्रीन पॉज करा इथे आणि या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा बाय ब्लॉक डायग्राम रिडक्शन टेक्निक. पहिले याला पॉज करून तुम्ही काय करा, याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा बाय युजिंग ब्लॉक डायग्राम रिडक्शन टेक्निक. तुम्हाला इथे दिसेल की हे याला किती जास्त वेळ लागेल तुम्हाला ब्लॉक डायग्राम रिडक्शन टेक्निक करायला. मग अशा वेळेस आपण प्रिफर करतो सिग्नल फ्लो ग्राफ. पुन्हा एकदा आपण सिग्नल फ्लो ग्राफ कसा पाहतो हे पाहिलं. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले ड्रॉ करायचं आहे सिग्नल फ्लो ग्राफ. सिग्नल फ्लो ग्राफ ड्रॉ करायचा असेल, एक इनपुट आणि एक काय तुमच्याकडे आउटपुट आहे. नोड घ्यायचे, एक नोड सुरू करून द्यायचे, हा आणि हा. इथे मला सांगा, हे जे तुम्हाला दिसते या दोघांना मी एकच नोड म्हणतो, एकच नोड म्हणतो. नेक्स्ट पार्ट कुठे आहे, नेक्स्ट तुम्ही वाटल्यास सेपरेट घेऊ शकता कारण याच्यामध्ये 1च आहे. जर 1 आहे तर इथे गेला तरी याच्यामध्ये गेन काही मिळणार नाही, म्हणून या दोघांना काय केलं, एकच केलं. याच्यानंतर कुठे येतात आहे, इथे काय आहे G1, एरो दाखवायचा G1. ठीक आहे, हा आता तुमचा इथे 1. नेक्स्ट आहे इथे आलो, इकडनं इथे काय आहे तुमचा एरो दाखवायचा G2. ठीक आहे, इथनं या पॉइंट वरनं इथे आलो, इथे काय दाखवायचा एरो दाखवायचा आणि इथे आहे तुमचा G3 आणि एक सगळ्यात शेवटचा तुमचा आउटपुट नोड. काय आउटपुट नोड. आता बघा G1 च्या आधी जो नोड आहे, त्याच्याकडे बघा. G1 च्या आधीचा नोड आहे आणि हा जॉइन आहे H1 सोबत, तो पण आहे प्लस. कुठे G2 नंतरच्या नोडवर, म्हणजे G1 च्या आधीचा नोड आणि G2 च्या नंतरचा नोड यांच्यामध्ये एक दिसतो आहे. हा आहे तुमचा, याला मी म्हणेन हा आहे तुमचा, याला एरो दाखवतो, हा आहे H1. हा काय आहे, हा आहे तुमचा H1. ओके, नेक्स्ट मला बघा कुठून कुठे दिसू राहिला, G2 च्या आधीचा नोड हा आहे आणि G3 नंतरचा नोड याच्यामध्ये एक दिसतो आहे, हा आहे. याला दाखवतो, हा आहे माझा. इथे याला वाटल्यास इथे हा आहे तुमचा H2 प्लस. नेक्स्ट G3 नंतरचा पहा, G3 नंतरचा हा इथे H2 घेतला होता. नेक्स्ट हा जो दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये एक नोड आहे, हा आहे -1. ओके, एक लास्ट आहे G2 आणि G3 च्या वरचा, तो आहे G4. पहा याच्यावरून काय असणार आहे, एक काय असणार आहे G4 असणार आहे. मी नंतर टेम्पररी हटवतो. याच्यावरून हा काय असणार आहे, हा असणार आहे G4. ओके, पहा हा आहे तुमचा C. आता पहा तुम्हाला काय मिळालं, सिग्नल फ्लो ग्राफ मिळाला. एवढा मोठा कॉम्प्लिकेटेड वर्ड आपण काय केलं, सिग्नल फ्लो
ग्राफ काढला. आता बघा किती इझी झालं. आता या ठिकाणी बघा की हे किती इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मी जर बघत असेल तर पहिले मी काय बघणार आहे, फर्स्ट माझा पॉइंट असेल फॉरवर्ड पाथ. फॉरवर्ड पाथ ओके. फॉरवर्ड पाथ काय असणार आहे आर आणि हा आहे इथे सी. मला काय आहे इनपुट पासून आउटपुट कडे जाणारा जो पाथ असते त्याच्यामध्ये तुम्ही फॉरवर्ड पाथ, तुम्हाला हा फॉरवर्ड पाथ दिसतो का? पहिला फॉरवर्ड पाथ दिसतोय सरळ G1 G2 G3. याला म्हणतो मी P1 इज इक्वल्स टू G1 G2 G3. नेक्स्ट मला दिसतोय बा 1, हा तो 1 होता, इथे G1 वरून गेला, इथे आला P2 इज इक्वल्स टू किती आला G1 G4 आला आहे. नेक्स्ट आहे मी काय करत असतो, मी पाहत असतो इंडिव्हिज्युअल लूप. नेक्स्ट पाहत असतो इंडिव्हिज्युअल लूप. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल लूप मध्ये जर मला लूप बघायचे असेल तर लूप पाहून कोणती दिसते. पहिला लूप मला दिसते हा G1 G2 H1. I1 इज इक्वल्स टू काय G1 G2 H1 पहिला लूप दिसला. दुसरा लूप दिसतोय मला G2 G3 H2. G2 G3 H2. पहा लूप पहा कशी कशी आहे. हा दिसला G1 G2 G3 आणि काय H2. नेक्स्ट लूप पहा मला कोणता दिसते, मला लूप दिसते G1 G2 G3 आणि हा एक मायनस साइन, हा I3 इज इक्वल्स टू मायनस G1 G2 G3 दिसला. हा एक लूप आहे. आता आणखी लूप पहा कोणते आहे. हा एक लूप दिसतोय मला बा, हा इथे सुरू झाला, हा पूर्ण एक राउंड करून दिसतोय I4 इज इक्वल्स टू का I4 इज इक्वल्स टू काय लिहितो G4 मल्टीप्लाय बाय काय H2. G4 मल्टीप्लाय बाय काय H2. अजून पहा मला कोणता लूप दिसतोय बा, हा सगळ्यात शेवटचा लूप आहे. हा ना सगळ्यात शेवटचा लूप आहे की जो मला दिसतोय आहे तो उरलेला आहे बा. हा या नोड पासून पुढे झाला, हा इथला, हा इथे इथे वापर झाला आणि हा पण तर काय एक लूप आहे. हा पण तर काय एक लूप आहे. तर हा एक लूप आहे. तर अशा सिच्युएशनला मी म्हणतो I5 इज इक्वल्स टू काय येणार आहे G1 G4 आणि येणार आहे मायनस 6. G1 पहा आला G1. नेक्स्ट आहे या ठिकाणी आला G4 नंतर कुठे येणार आहे, हा येणार आहे इथे, हा येणार आहे मायनस साइन आणि पुन्हा आपण परत येतो आहे आपल्या त्याच नोडवर. तर या ठिकाणी काय बनला, हा पण काय बनला एक लूप बनला. आता नॉन टचिंग लूप जर बघायचं, नॉन टचिंग लूप कोणते नॉन टचिंग लूप दिसतात, सगळे एकमेकांना टच करतात. तुम्ही बघा कोणताही लूप घ्या, तुम्ही कुठलाही लूप घ्या, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे टचिंग आहे. बघा हा जर लूप घेतला तर हा लूप टच करायला एक नोड कॉमन निवडायला लागेल. हा लूप जर घेतला त्याला हा पण लूप कॉमन आहे, हा पण लूप एक कॉमन. सगळ्या ठिकाणी काय आहे कॉमन आहे, सगळे टचिंग आहे एकमेकांना. जर सगळे जर टचिंग आहे एकमेकांना तर कोणतेही नॉन टचिंग लूप नाही आले. मग मला फाइंड आउट करायचं आहे डेल 1 कसं फाइंड आउट करतो मी, डेल 1 फाइंड आउट करतो त्या फॉरवर्ड पाथला रिमूव्ह करा. या फॉरवर्ड पाथला जर रिमूव्ह केलं तर कोणता लूपच बनत नाही. तर 1 मायनस सम ऑफ काय असते ऑल इंडिव्हिज्युअल लूप्स, ऑल पॉसिबल इंडिव्हिज्युअल लूपच बनत नाही. लूप जर बनला नाही तर काय येते या ठिकाणी बनत येतं फक्त डेल 1. इथे नेक्स्ट जो होता आपला हा होता डेल 1 इज इक्वल्स टू किती आला 1, डेल 2 इज इक्वल्स टू किती येते, डेल 2 इज इक्वल्स टू याला हे रिमूव्ह केलं तरी हे काय आहे, हा जर रिमूव्ह झाला आणि हा पॉइंट रिमूव्ह झाला तर काय होणार आहे, डेल 2 ची पण व्हॅल्यू काय बनणार आहे 1 बनणार आहे. डेल 1 डेल 2 पुन्हा एकदा लक्षात घ्यायचे. डेल कसे राहतात, डेल राहतात की तुम्ही 1 मायनस आपण डेल घेतला आणि डेल 1 जर म्हटलं तर पहिला जो फॉरवर्ड पाथ आहे त्याला काय करायचं रिमूव्ह करायचं. त्या फॉरवर्ड पाथला जे पण लूप टच करत नाही त्यांच्यासाठी लिहायचं ते 1 मायनस सम ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल लूप्स. त्यांच्यासाठी काय आहे या ठिकाणी लिहायचं सम ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल लूप. हे तर मिळालं. आता काय आहे मला काय पाहिजे, मला पाहिजे फक्त ट्रान्सफर फंक्शन म्हणजे फक्त आता काय आहे G1 G2 G3 प्लस G1 G4 आणि हे करणार 1 मायनस
I3 प्लस I4 प्लस I5 या ठिकाणी काय आहे लिहिणार. सो आता पहा काय झालं. प्रॅक्टिससाठी आपण बुक कोणती यूज करतो? प्रॅक्टिससाठी कंट्रोल सिस्टीमच्या प्रॅक्टिससाठी आपण बुक यूज करतो JB गुप्ता. ठीक आहे, प्रॅक्टिस करायची आपण JB गुप्ता यूज करतो. JB गुप्तामध्ये तुम्हाला ना अशा टाइपचे खूप सारे क्वेश्चन्स मिळतील ज्याच्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायला आहे नंबर ऑफ फॉरवर्ड पाथ किती, नंबर ऑफ लूप्स किती, ठीक आहे, नंबर ऑफ नॉन टचिंग लूप किती. तर अशा सिच्युएशनला काय करायचं, पहिले डायग्राम प्रॉपरली काढायची. जर तुम्हाला ब्लॉक डायग्राम दिली असेल तर ठीक आहे, कधीही कोणताही क्वेश्चन जर तुम्हाला असं म्हटलं की ब्लॉक डायग्राम रिडक्शननी सॉल्व्ह करा, जरुरी नाहीये तुम्ही ब्लॉक डायग्राम केलं पाहिजे. तुम्ही काय करायचं, त्याचा ड्रॉ करायचा सिग्नल फ्लो ग्राफ. JB गुप्तामध्ये काही मिस्टेक्स आहे, काही साइन्स मिसिंग आहे, प्लस मायनस काही मेन्शनिंग नाही आहे. तर अशा वेळेस त्या क्वेश्चनला बघायचं की कुठे काय एक प्रॉब्लेम झालेला आहे, थोडा प्रिंटिंग मिस्टेक्स जे आहेत JB गुप्तामध्ये प्रेझेंट आहे. ओके, सो आपण कंटिन्यू करू आपला नेक्स्ट टॉपिक